नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये IKS ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणतो, तर त्यामधील एन्शियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम या विषयाचा अभ्यास करणार आहे. आज आपण यामध्ये मध्ययुगीन भारतातील कर प्रणाली, दिल्ली सल्तनत आणि मुघल काळ यामधील कर प्रणाली बघणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये NEP लागू झाला आहे आणि त्यामुळं विषयामध्ये थोडंफार बदल झाले आहेत. तर आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत बीकॉम भाग 1 सेमिस्टर 1 मध्ये IKS या अंतर्गत एन्शियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हे विषय ऍड करण्यात आला आहे. तर त्याविषयी आपण आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आज आपला हा तिसरा पार्ट आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार आपण व्हिडिओ लेक्चर घेत आहे या ठिकाणी. तर आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ लेक्चर आपल्या माय कॉमर्स लॅब या YouTube चॅनलला अपलोड केले आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी ते बघितले नाहीत त्यांनी ते बघून घ्यावे. चला तर मग आता आपण जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी बघा मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. त्या ठिकाणी जॉईन व्हा. सगळी कॉमर्स संदर्भात जी काही माहिती असेल, नोकरी असेल किंवा मुलाखती असतील, जाहिरात असतील, त्याचबरोबर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना काय काय करता येतं यासारखी माहिती असेल किंवा कॉमर्सच्या संदर्भात जेवढे काही विषय आहेत त्या सर्व विषयातील नोट्स वगैरे तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टेलिग्राम चॅनलची लिंक देईन किंवा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला माय कॉमर्स लॅब सर्च करून तिथे देखील जॉईन होऊ शकता. चला तर मग आता आपण जास्त उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, सोलापूर विद्यापीठ बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट मध्ये IKS अंतर्गत आपल्याला एन्शियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हा विषय ऍड करण्यात आला आहे. आपण अगदी सिलेबस वाईज आपण व्हिडिओ लेक्चर बघत आहे. यापूर्वी आपण 2 कंटेंट आपल्या युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केला आहे. आज आपण तिसरा कंटेंट बघत आहे फर्स्ट टॉपिक मधील. चला तर मग आपण सिलेबसवर जास्त डिस्कस न करता आपण डायरेक्ट आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. बघा मित्रांनो, मध्ययुगीन भारतातील कर प्रणाली, दिल्ली सल्तनत आणि मुघल काळ याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. मध्ययुगीन भारतात इसवी सन 1206 ते 1707 दिल्ली सल्तनत आणि नंतर मुघल साम्राज्य या 2 प्रमुख राजकीय सत्तांनी राज्य केले, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या दोन्ही काळामध्ये कर प्रणाली हा राज्य कारभाराचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. राज्याच्या महसुलातून प्रशासन, सैन्य, बांधकाम आणि सार्वजनिक कल्याणाची कामे या माध्यमातून चालवली जात होती. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला दिल्ली सल्तनत काळातील कर प्रणाली बघूयात. कालावधी इसवी सन 1206 ते 1526. यामधील काही प्रमुख सुलतान बघा. कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलक. नाव लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, दिल्ली सल्तनत काळातील कर प्रणाली प्रत्येक स्लाइड मध्ये वरच्या बाजूला हा जो टायटल आहे
हा टायटल सर्वांनी बघायचं, तरच तुम्हाला समजेल की नेमकं काय सुरू आहे ते. ठीक आहे. दिल्ली सल्तनत काळातील कर प्रणाली, त्या करांचे प्रकार आपण बघत आहे. बघा मित्रांनो, पहिला आहे खराज म्हणजे भूमिकर. भूमिकरला त्यावेळेस काय म्हणत होते? कराज. हा सर्वात महत्वाचा महसूल मार्ग होता. मुस्लिमेतर प्रजेकडून, हिंदू शेतकऱ्याकडून, बघा मित्रांनो, मुस्लिमेतर प्रजेकडून, हिंदू शेतकऱ्याकडून त्यांच्या जमिनीच्या उत्पादनाच्या ठराविक भागाच्या स्वरूपात कर म्हणून रक्कम वसूल केलं जात होतं. अल्लाउद्दीन खिलजीने हा कर उत्पादनाच्या 50% पर्यंत निश्चित केला होता. त्यानंतर पुढचा कर आहे जिजिया कर. ह्यामध्ये बघा, हा कर फक्त गैर मुस्लिमावर आकारला जात होता. जिजिया हा एक प्रकारचा धार्मिक कर होता, जो मुस्लिमेतरांनी इस्लामी राज्याच्या संरक्षणाखाली राहण्यासाठी द्यावा लागत होता. त्याचबरोबर महिला, मुले, साधू आणि वृद्ध या लोकांना या करामधून सूट होती. त्यानंतर पुढचा कर प्रकार आहे उशर. हा कर मुस्लिम शेतकऱ्याकडून आकारला जात असे. उत्पादनाच्या 1/10 भाग कर रूपाने दिले जात होते. म्हणजेच काय बघा, जर समजा एखाद्या व्यक्तीला 1000 रुपये उत्पन्न झाला असेल, त्याचा 10वा भाग म्हणजे किती रुपये या ठिकाणी? 100 रुपये. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने 10वा भाग हा कर रूपाने त्या ठिकाणी गोळा केला जात असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, नाव लक्षात ठेवा कराचे. खराच हा जो कर प्रकार आहे हा फक्त हिंदू शेतकऱ्याकडून म्हणजे मुस्लिमेतर प्रजेकडून, आणि उशर हा जो कर आहे हा मुस्लिम शेतकऱ्याकडून कर आकारला जात होता. हे काय नाव आहेत, काय प्रकार आहेत, फक्त पेपर दृष्टिकोनातून हा लक्षात ठेवा. पुढे चला. पुढे बघा, जकात कर आहे. हा कर मुस्लिम लोकांकडून त्यांच्या संपत्तीच्या 2.5% प्रमाणे धार्मिक दायित्व म्हणून घेतला जात होता. बघा मित्रांनो, जकात हा जो आहे तो मुस्लिम बांधवाकडून 2.5% पर्यंत धार्मिक दायित्व म्हणून त्यांच्याकडून ते घेतलं जात होतं. आणि हा कर गरीब आणि गरजू लोकांसाठी मदतीसाठी देखील वापरलं जात होतं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे खम्स. युद्धात मिळालेल्या संपत्तीच्या 5वा भाग 1/5 म्हणजेच 5वा भाग हा राजकोषात जमा केला जाईल. म्हणजे समजा एखाद्याने युद्ध केला असेल आणि तो युद्ध जिंकला असेल आणि त्या युद्धाच्या माध्यमातून काही संपत्ती मिळाली असेल, तर त्या संपत्तीचा 5वा भाग, म्हणजे समजा आपण उदाहरण लक्षात घेऊ की एखाद्याने 500 रुपये इतकं रक्कम मिळवली असेल, तर ह्या 500 रुपयाच्या 5वा भाग म्हणजेच किती बघा मित्रांनो? 100 रुपये. तर 100 रुपये या ठिकाणी राजकोषामध्ये जमा केलं जात होतं. त्यानंतर काही इतर कर बघा मित्रांनो, जसे की गृह कर आहे, चाराई कर आहे, व्यापार कर आहे, सीमा शुल्क आहे. अशा लहान करांचे देखील याच्यामध्ये उल्लेख आहे. ठीक आहे. तर आपण दिल्ली सल्तनत काळातील कर प्रणाली बघत आहे. त्यानंतर पुढे बघूयात कर वसुलीची पद्धत. यामध्ये बघा, राज्यात मुख्य महसूल अधिकारी मुश्रीफे माल आणि शिकदार म्हणून नियुक्त केले जातात. प्रत्येक प्रांतात अमील किंवा अर्ज हे कर गोळा करणारे अधिकारी असतात. कर वस्तू स्वरूपात धान्य किंवा जनावरे किंवा रोख स्वरूपात देखील घेतला जात होता. बघा मित्रांनो, कर घेत असताना धान्य स्वरूपामध्ये किंवा जनावरे पशुधन असतील किंवा इतर काही रोख रकमेच्या माध्यमातून देखील कर घेतला जात होता. त्यानंतर भ्रष्टाचार टाळण्यासाठी कठोर शिक्षा देखील या दिल्ली सल्तनत काळामध्ये दिलं जात होतं. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी त्या लोकांना कठोर शिक्षा देखील त्या ठिकाणी दिलं जात होतं. त्यानंतर दिल्ली सल्तनत कर प्रणालीचे काही वैशिष्ट्य आपण बघूया. कर प्रणाली धार्मिक दृष्टिकोनातून विभागलेली होती. हा पहिला वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे
कृषी हा महसुलाचा प्रमुख स्रोत होता, म्हणजे कृषी उत्पादनाच्या माध्यमातून कर गोळा करणं हा त्यामध्ये मुख्य मार्ग होता, हा एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने महसूल सुधारणा केल्या आणि शेतकऱ्यांची नोंदणी केली, आणि त्याचबरोबर फिरोजशहा तुगलकाने कर रचना अधिक मानवतावादी केली आणि काही कर माफ केले. आता आपण मुघल काळातील कर प्रणाली बघणार आहे. आतापर्यंत आपण दिल्ली सल्तनत कर प्रणाली याविषयी माहिती बघितली, आणि आता आपण मुघल काळातील कर प्रणाली याविषयी माहिती बघणार आहे. व्हिडिओ जरा मोठा होईल, काही हरकत नाही, आपण दोन्ही पॉइंट्स एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. चला, कालावधी बघा. इसवी सन 1526 ते 1707 ही कालावधी आहे, आणि काही प्रमुख सम्राटची नावं लक्षात ठेवा. बाबर आहे, हुमायून आहे, अकबर आहे, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब ही नावं लक्षात ठेवा. आपल्याला पेपर दृष्टिकोनातून खूप महत्वाची नाव आहेत. बघा मित्रांनो, महसूल व्यवस्थेची रचना. मुघल काळामध्ये कर व्यवस्था अत्यंत संघटित आणि प्रगत अशी होती. अकबरचा काळ हा जो काळ आहे 1556 ते 1605 हा कर प्रणालीच्या दृष्टिकोनातून सुवर्ण काळ मानला जात होता. बघा मित्रांनो, कोणाचा काळ आहे? अकबरचा काळ. कधीचा? 1556 ते 1605 हा कर प्रणालीच्या दृष्टिकोनातून सुवर्ण काळ मानला जात होता. अकबरने आपल्या राजकारणी राजा तोडरमल यांच्या मदतीने दहसाला पद्धत लागू केला. दहसाला पद्धत काय आहे ते पुढे आपण बघूया. ठीक आहे, तर प्रमुख सम्राटांमधले नाव लक्षात ठेवा, आणि अकबरचा काळ 1556 ते 1605 हा सुवर्ण काळ मानला जात होता. हा एक पॉइंट त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर पुढे बघूयात. हा तर मुघल काळातील काही प्रमुख कर म्हणजे प्रकार बघा कुठले कुठले. पहिला आहे भूमिकर. मुघल काळातील प्रमुख महसूल मार्ग. शेतकऱ्याकडून त्यांच्या उत्पादनाच्या 1/3 भाग कर रूपाने घेतला जात होता. बघा मित्रांनो, किती आहे? तिसरा भाग, म्हणजे 1/3 1/3 भाग हा कर रूपाने घेतला जात होता. पुढे बघा, हा कर माल किंवा राजस्व म्हणून देखील ओळखला जात होता. पुढे बघा, दुसरा कर आहे जिजिया कर. मुस्लिमेतर लोकांकडून आकारला जाणारा धार्मिक कर. अकबरने 1564 मध्ये हा कर रद्द केला, परंतु औरंगजेबने पुन्हा हा कर लागू केला. पुढे बघा, शुल्क व व्यापार कर. देशांतर्गत आणि परदेशी व्यापाऱ्याकडून आयात निर्यात कर आकारला जात होता. बाजारावर विक्री कर, त्याचबरोबर व्यापार शुल्क लागू होते. पुढे बघा, उशर आणि जकात. मुस्लिम प्रजेवरील धार्मिक कर कायम ठेवण्यात आले, म्हणजे ते कंटिन्यू करण्यात आले, आणि त्याचबरोबर हे कर समाजसेवा आणि दान धर्मासाठी वापरण्यात येत होते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे खम्स. युद्धात मिळालेल्या संपत्तीवर 5व्या भागावर कर, म्हणजे 1/5. मगाशी बघितल्याप्रमाणे जर युद्धात काही संपत्ती जिंकली असेल तर त्या संपत्तीच्या 5व्या भागावर कर आकारला जात होता. त्यानंतर पुढे बघूयात. बघा मित्रांनो, दहसाला पद्धत याविषयी आता माहिती बघूया. दहसाला पद्धत अकबरच्या काळामध्ये लागू झाला आहे. मागील 10 वर्षांच्या उत्पादनाच्या सरासरीवर आधारित हा कर निश्चित केला जात होता. दहसाला पद्धत म्हणजे काय बघा, मागील 10 वर्षाचं जे काय उत्पादन असणार आहे त्या 10 वर्षाच्या उत्पादनाच्या सरासरीवर आधारित हा कर आकारला जात होता. कराची रक्कम जमिनीच्या उत्पन्न क्षमतेनुसार ठरवली जात होती. त्यानंतर पटवारी आमील हे महसूल अधिकारी म्हणून कर मोजणी करत होते. ही अत्यंत न्याय आणि शास्त्रीय पद्धत मानली जात होती. दहसाला पद्धतीला न्याय आणि शास्त्रीय पद्धत असं मानलं जात होतं.
त्यानंतर मुघल कर प्रणालीचे काही वैशिष्ट्ये आता आपण बघूयात. स्थिर आणि नियोजित महसूल प्रणाली. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे स्थिर आणि नियोजित महसूल प्रणाली. दुसरं वैशिष्ट्य आहे कृषी हा त्याचं मुख्य महसूल स्रोत, म्हणजे शेतीपासून मिळणारं उत्पादन आणि त्यावर मिळणारं उत्पन्न, हा उत्पन्नावर आधारित कर गोळा करणं हा कृषीसाठी मुख्य महसूल स्रोत म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर कर वसुलीचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्याकडे होते. पुढे बघा, कर वसुलीतील पारदर्शकता आणि नोंदवही पद्धत. आणि पुढचं वैशिष्ट्य आहे अकबरने धार्मिक सहिष्णुता दाखवून कर प्रणाली न्याय केली होती. आणि पुढे बघा, मुघल कर प्रणालीचे काही परिणाम आता आपण बघूयात. राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक स्थिरता मिळाली. कृषी आणि व्यापार या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. लोकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाली. पण औरंगजेबाच्या काळामध्ये धार्मिक कर वाढल्यामुळे असंतोष वाढला. त्यानंतर बघा मित्रांनो, मध्ययुगीन भारतातील कर प्रणाली आपण बघत आहे. त्यामध्ये दिल्ली सल्तनत आणि मुघल काळ याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल बघा, मध्ययुगीन भारतातील कर प्रणाली ही भारताच्या आर्थिक इतिहासातील अगदी महत्वपूर्ण टप्पा आहे. दिल्ली सल्तनत काळामध्ये कर प्रणाली ही धार्मिक भेदावर आधारित होती आणि मुघल काळात विशेषतः अकबरच्या राजवटीमध्ये ती लोकहितवादी आणि स्थिर बनली. अकबर आणि तोडरमल यांनी कर प्रणालीला विज्ञान, मोजमाप आणि न्याय यांचा पाया दिला, ज्यामुळे मुघल साम्राज्य आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असे बनले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ययुगीन भारतातील कर प्रणाली, दिल्ली सल्तनत आणि मुघल काळ याविषयी माहिती बघितली. मित्रांनो, सिलेबस तुम्हाला थोडाफार अवघड वाटू शकतो, तरी पण पेपर दृष्टिकोनातून आपण हा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या मुलांना हा विषय थोडा अवघड वाटतो त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघावे आणि स्वतःच्या नोट्स तयार करावेत, जेणेकरून आपण पेपरमध्ये व्यवस्थित लिहू शकतो. ठीक आहे, चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, तिथं देखील तुम्ही जॉईन करा, जेणेकरून कॉमर्स संदर्भात जेवढी काही माहिती असेल, जेवढे काही अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्याचबरोबर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने इंस्टाग्राम पेज आहे, तिथं देखील तुम्ही फॉलो करू शकता. जास्तीत जास्त माहिती, अपडेट्स, नोटिफिकेशन तुम्हाला अशा प्रकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.